कोलगेटसह प्रस्तुत बोल बाप्पा. पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची या गणेश नगरात. तुम्हाला कळलं का मी कुठल्या गणेश नगराबद्दल बोलतेय ते? अहो, मुंबईमधलं गणेश नगर असून कुठलं असणार? परळ, लालबाग, मुंबई 12. नाही, आत्तापर्यंत तुम्ही अनेक जत्रांची नावं ऐकली असतील, म्हणजे वज्रेश्वरीची जत्रा, महालक्ष्मीची जत्रा, अंगणवाडीची जत्रा. तशीच जत्रा मुंबईत भरते. अहो, कुठे म्हणजे? आपल्या लालबाग परळमध्ये, आपल्या राजाच्या दर्शनासाठी. चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतात ना, तसं परळपासून भायखळ्यापर्यंत लोकांची रांग लागलेली असते आपल्या राजाच्या दर्शनासाठी. तुम्हाला जायचं या जत्रेत? चला मग आपण एकत्र मिळून या जत्रेचा आनंद अनुभवूया. हो, पण माझा हात सोडू नका. नाही, काय आहे, तुमची जबाबदारी माझ्यावर आहे ना. बोला गणपती बाप्पा मोरया. चला तर मग आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊया आणि या जत्रेचा आनंद लुटूया. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अरे ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. नमस्कार, मी विदिशा मस्कर. झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्लीज तुम्ही सगळेजण हळूहळू चाला, एकमेकांना सांभाळून घ्या गर्दीमध्ये आणि टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर तुमच्या राजाचं दर्शन तुम्हाला मिळणार आहे. अर्ध्या तासात किंवा फार फार तर 1 तासामध्ये तुम्ही राजाच्या चरणाशी असाल. बोला एकदा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. लालबागच्या राजाचा. नमस्कार मंडळी, मी विदिशा मस्कर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते लालबाग परळमध्ये. अर्थातच तुम्ही गेस केलंच आहे आपण कुठे आलो आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत आणि तिथे त्यांचे कार्यकर्ते सतत कार्यरत, म्हणजे त्यांचं खूप मोठं नाव आहे. सगळीकडे त्यांची उदाहरणं दिली जातात प्रत्येक मंडळामध्ये की कसे लालबागचे कार्यकर्ते काम करतात. तर आम्हाला लालबागच्या राजाबद्दल सांगा ना, म्हणजे किती वर्ष झाली लालबागच्या राजाला? लालबागच्या राजाचं हे 90वं वर्ष आहे. 90वं? हो, आणि खूप उत्साहाने हा कार्यक्रम होतो. म्हणजे 2 महिन्याआधी तयारी पूर्ण असते भाविकांसाठी, त्यांना काही त्रास होऊ नये. त्यामुळे आमचे कार्यकर्ते पूर्ण तटस्थ असतात की कसं काही जास्तीत जास्त सुविधा करता येईल. बरोबर. त्यामुळे खूप जल्लोष असतो आणि खूप मज्जा मस्ती धमाल असते. वा वा वा. आणि तुम्ही काय, म्हणजे तुमच्या ड्युटीज किंवा तुम्ही जे काय आता करताय, आता तुमचं काय काम, तुम्हाला काय ड्युटी आली आता? कार्यभाग थोडा थोडा सगळ्यांना वाटून दिलेला आहे. महिलांचा पण सगळ्यांना ह्याच्यामध्ये हातभार आहे. हे मदत कक्ष आहे, इथे आम्ही थोड्या थोड्या वेळासाठी आम्ही बसतो, जसं आम्हाला होईल तसं अल्टरनेट सगळ्या बिल्डिंगमधल्या बायका. आणि कोणाला काय मदत हवे असेल, काय गरज असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला इथे हँडल करायला सगळ्यांना हे आहे. ओ अच्छा, म्हणजे इथल्या गर्दीमध्ये जर कोणाला काही मदत लागली किंवा लहान मुलांना काही झालं किंवा कोणाचं काही हरवलं, वाव, कोणाला चक्कर आली, काही त्रास होतोय तर गर्दीतून बाहेर काढून त्यांना उपचार केले जातात. वा 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 वा. खरंच खूप म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे ही सगळी. कारण मी एवढी गर्दी सांभाळणं, माझ्या समोर आता मी बघते, बापरे, म्हणजे हे नेक्स्ट लेवल आहे. या गर्दीला सांभाळणं सोपी गोष्ट नाही, पण तुम्ही ते काम इतकी वर्ष चिकाटीने आणि जिद्दीने करताय सगळेजण. तुमचं खूप खूप अभिनंदन. बरं, तुम्हाला झी मराठी आवडतं? खूप आवडतं आणि आम्ही खूप कार्यक्रम पाहतो. म्हणजे आम्ही आवर्जून झी मराठी घरी चालू असतो. होम मिनिस्टर, चला हवा येऊ द्या, सारेगमप आणि काही सिरियल पण आम्ही बघतो. त्यात तुम्ही फेवरेट. थँक्यू सो मच. आज आम्हाला लालबागचा राजा मंडळातर्फे तुम्ही इकडे आल्याबद्दल आम्ही तुमचं स्वागत करतो. थँक्यू आल्याबद्दल थँक्यू सो मच. नाही, खरं तर आपण झी मराठीला एक थँक्स म्हटलं पाहिजे, कारण एवढ्या सगळ्या प्रेक्षकांना इथे म्हणजे लाईन लावून उभं राहावं लागतं, पण आपल्या प्रेक्षकांना आता लालबागच्या राजाचं असं दर्शन होणार आहे. हो, जास्ती वेळ नाही, अर्ध्या तासामध्ये चरण स्पर्श मुखदर्शन होतं आणि एक 7-8 तासामध्ये चरण स्पर्श होतं. वा 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 वा. खरंच खूप छान वाटतं इकडे, म्हणजे प्रत्येकाचा उत्साह बघून इथे ही वेगळीच एनर्जी आहे. म्हणजे लालबागचं राजा नाव ऐकूनच उत्साह. लालबागमध्ये जेवढे रहिवासी आहेत, तर लहान मुलापासून एकदम छोट्या मुलापासून वयस्कर लोकांपर्यंत
सगळे या कार्यामध्ये सहभागी आहेत, सगळे म्हणजे योगदान मदत देतात. कार्यामध्ये. हो सगळे एकदम बघतोय आपण इकडे छोट्या-छोट्या मुली मुलं इथे पण घोषणाला थांबतात, सगळे गर्दी आवडीने म्हणजे पूर्ण गर्दी सांभाळा वगैरे सांगतात. महिलांना सांभाळा, दागिने सांभाळा, खिसे पॉकेट सांभाळा. सर्व मुलं सुद्धा घोषणा खूप छान देतात आणि हा पूर्ण लालबागचा राजाचा उत्सव लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व मिळून सांभाळतात. वा 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 वा. म्हणजे खऱ्या अर्थाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत लालबागचा राजा सगळ्यांसाठी जसं म्हणतात की तो सगळ्यांना पावतो, तसं त्याच्यासाठी काम करणारी लोक सुद्धा लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे आहेत इकडे. तर खूप 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 धन्यवाद. आम्ही आता पुढे जाणारच आहोत, पण थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि मला पण खूप छान वाटलं. आणि मला घोषणा त्यांनी म्हणायला दिल्या त्यासाठी थँक्यू. मी काय म्हणते, आम्ही आता इथनं पुढे जाणारच आहोत, पण त्याआधी म्हणजे बाप्पाचा एवढा जल्लोष चालला इकडे, तर मग आपण पण थोड्या घोषणा द्यायला काही हरकत नाही असं वाटतं ना. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, लालबागच्या राजाचा विजय असो. अरे ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. बघताय ना, नाही सगळ्यांचा उत्साह, देवावरची श्रद्धा, नाही ह्याची मजाच वेगळी आहे खरंच. मला आठवतंय पूर्वी ना सगळ्या मंडळांमध्ये चलचित्र असायची. म्हणजे मी, माझे आई बाबा, आम्ही सगळेजण बाहेर पडायचो, म्हणजे संध्याकाळच्या आसपास बाहेर पडायचो आणि सकाळपर्यंत सगळी चलचित्र बघून घरी यायचो. म्हणजे प्रत्येकजण काहीतरी वेगवेगळं दाखवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे काही जण इतिहास दाखवायचे, काही जण पर्यावरण दाखवायचे, काही जण काहीतरी आध्यात्मिक गोष्ट सांगायचे. खूप मजा यायची ते बघायला, म्हणजे एवढी झुंबड उडायची. आणि मला असं वाटतं लालबाग परळमध्ये त्याचसाठी एवढी गर्दी तेव्हापासूनच वाढायला लागली. म्हणजे हल्ली आजकाल चलचित्र नसतात, पण हां देखावे मात्र नक्की असतात. म्हणजे लालबाग परळमध्ये प्रत्येक मंडळ देखाव्यांमधनं काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मला असं वाटतं की ही जी गर्दी आहे, हा जो उत्साह आहे, तो त्याचसाठी आहे. तिकडे प्रत्येक मंडळ काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर ते काय दाखवत आहेत किंवा यावर्षी काय नवीन असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली असते. तर मला असं वाटतं इथे खूप गर्दी आहे आजूबाजूला. तर चला आपल्या भाविकांना विचारूया कुठून आलेत, कसं वाटतंय. रेडी? चलो. तर मंडळी, इथे माझ्याबरोबर खूप सारे भक्तगण आहेत जे आपल्या बाप्पाला भेटायला आलेत. तर त्यांना काही प्रश्न विचारूया. कसं वाटतंय तुम्हाला? आता लालबाग परळमध्ये आपण आहोत, इथे जवळपास जत्राच म्हणायला हरकत नाही. तर ह्या जत्रेत येऊन कसं वाटतंय? जत्रेत येऊन म्हणाल तर असं वाटतं की संपूर्ण वर्षभराचा हा सण असतो आणि ह्या सणामध्येच हा लालबाग म्हणजे हा लालबाग परळ एरिया हा गजबजलेला असतो आणि महोत्सव वाटतो. नुसता उत्सव नाही तर हा महोत्सव वाटतो आम्हाला. आणि हे 10 दिवस म्हणजे आमच्या आयुष्यातले पर्वणीच असते. 10 दिवस म्हणजे वा 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 वा. नाही तेही खरंच आहे ॲक्च्युली. म्हणजे आय अग्री की लालबाग परळ म्हणा किंवा कुठलेही गणपती म्हणा, गणेशोत्सव हा साधारण आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांसाठी एक काय म्हणतो आपण, एक पर्वणी असते किंवा एक एस्केप असतो. आपल्या नॉर्मल लाईफमधनं एक सुटकेचा निश्वास सोडतो आपण, छान एन्जॉय करत असतो. बरं मला सांगा ना, कोण कोण कुठनं आलं आहे इकडे? मी तर खारघरवरून आली, नवी मुंबई. नवी मुंबईवरनं लालबागच्या राजाच्या दर्शनाला हे लोक आलेले आहेत. तू राहतील ओंकार सदनमध्ये. ओ, म्हणजे तू लालबागच्या राजाच्या इथलीच आहेस. वा. आणि तुम्ही? मी माझं सासर माहेर, सासर चिंतामणी आणि माहेर लालबागचा राजा. अरे आणि या दोघांचा संगम मिळून मी राहते बदलापूरला. पण मी आता सध्या सासरीच असतो. 10 दिवस आम्हाला हा सण म्हणजे सासरी पण गणपती असतो आणि लालबागच्या चरणी आम्हाला सेवा करायला पण मिळते. वा 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 वा. म्हणजे चिंतामणी आणि लालबागचा राजा म्हणजे संगम झालेला आहे. संगम झालेला आहे खरंच. म्हणजे लकी आहेत तुम्ही असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही बाजूचे गणपती आम्हाला दर्शन देतात. हो हो हो. वा वा वा. आणि तुम्ही कुठनं आलात? तुम्ही पण इकडेच आहात? वा. तुम्ही पण इकडचेच ना? माझं पण माहेर चिंचपोकळी चिंतामणी आणि माझा लालबाग परेल. अरे वा. म्हणजे ना मला आता मी खरंच यांच्यावर जळते खूप आत्ता. हां म्हणजे तुम्ही इथे राहता त्यामुळे तो अख्खा जल्लोष ना तुम्हाला बघता येतो. आमचं तसं नाही आहे. बरं मला सांगा, काय फरक काय जाणवतो? म्हणजे करोना काळामध्ये आपला गणेशोत्सव पण बंद केला होता किंवा म्हणजे करावा लागला होता रादर, पण आत्ता परत त्याच उत्साहाने सगळं सुरू झालं आहे. काय फरक जाणवतो दोन गोष्टींमधला?
फरक म्हणजे की त्या करोनाच्या काळामध्ये गणपती म्हणजे उत्सव आहे की नाही असं वाटतच नव्हता. कारण लालबागमध्ये गणपती बसवूनसुद्धा दर्शन नाही आणि उत्सव नाही, म्हणजे तो सण त्या 2 वर्षामध्ये सण झालाच नाही. तितकी गर्दी मला वाटतं दुप्पट त्याच्यापेक्षा यावर्षी गणपतीला गर्दी जास्त जाणवते. आणि हा उत्सव त्या तितक्याच जोमाने लोक साजरा करण्यासाठी इथे आलेले आहेत बहुतेक, असं मला वाटतं. वा वा वा. म्हणजे मला असं वाटतं की जर करोना काळामध्ये लालबागचा राजा किंवा इथले परळमधले सगळे गणपती दर्शनासाठी ओपन ठेवले असते तर लोकांनी करोना फिरणं सगळं फाटर मारून लोकं आले असते. कुठूनही दर्शन घेतलं असतं पण घेतलं असतं. हा, म्हणजे भक्ती मोठी आहे बाकी कशाही पेक्षा, तो त्याच्यातनं पण तारून घेऊ शकतो. महत्वाची. नाही हे खरंच आहे. बरं मला तुला विचारायचं, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे देखावे असतात, म्हणजे जसं आपण वेगवेगळ्या मंडळांमध्ये जातो वेगवेगळ्या प्रकारचे देखावे आपल्याला बघायला मिळतात. काय वाटतं ते देखावे बघून, किंवा किती विविधता बघायला मिळते त्या देखाव्यांमध्ये आजकाल? तर मला असं वाटतं की देखावे हे काइंड ऑफ इम्पॉर्टंट आहे आपल्या सध्या, कारण की आत्ताची जी जनरेशन आहे ती आपली कल्चर आपली संस्कृती विसरत चालली आहे. पण यामुळे ना आत्ताच्या पण जनरेशनला कळतं की लाईक हो आपलं एवढं सुंदर कल्चर आहे, कारण की सगळे जेनझी झाले, सगळ्यांना बाहेर जायचं आहे. पण आपलं किती कल्चर किती सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये किती बघण्यासारखं आहे, त्यामुळे खूप जास्त होतं. आणि लोक जे कोविडमुळे दुरावले होते ते आता सगळे जवळ येत आहेत. लाईक लोकांना गोष्टी कळत आहेत की आपलं कल्चर एवढं चांगलं आहे, आपली संस्कृती एवढी छान आहे. वा वा वा. तर मंडळी तुम्ही बघता इथे उत्साह, सतत घोषणा सुरू आहेत, सगळेजण बाप्पाचा जय जयकार करतायत सतत. आणि जसं या म्हणाल्या आता की जर बाप्पा नाही आला तर तो हुरूप येत नाही, तो उत्साह येत नाही, किंवा आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातनं एक 10 दिवस सुटकेचा निश्वास मिळत नाही. तर खूप छान वाटतंय मला इथे येऊन. आणि तुमच्या सगळ्यांचा एकदा उत्साह चेक करूया का आपण? अरे गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! लालबागच्या राजाचा विजय असो! अरे ही शान कुणाची? लालबागच्या राजाची! मला एक अजून सांगायचं इथे की इंग्रजी माध्यमामधून शिकणारी मुलं आहेत किंवा आत्ताच्या पिढीतली जी मुलं जी आहेत त्यांना आत्ताच्या काळातील मुलांना या आपल्या मागची या सण उत्सव का आपण साजरे करतो त्यामागची परंपरा काय आहे, पौराणिक कथा काय आहेत, महाभारत कोणी लिहिलंय, महाभारतामधील काही कथा याची काहीही माहिती नाही आहे. तर हे जे देखावे जे उभे करतात गणपतीच्या आजूबाजूला, त्यामुळे लोकांना आत्ताची जी पुढची पिढी जी आहे त्या पिढीला यातून माहिती होईल की पौराणिक कथा काय आहे, आपल्या भारताची परंपरा काय आहे, ऋषीमुनींचा म्हणजे महत्त्व काय आहे. आज ऋषीपंचमी आहे तर ह्या ऋषीपंचमीचं महत्त्व काय आहे हे या पौराणिक कथांमधून आज आपल्या या समोरच्या पिढीसमोर आपले हे देखावे सादर करतात. त्याच्यामुळे हा एक आदर्श आहे की आता येणाऱ्या पिढीसमोर. नाही तर कालांतराने गणपती म्हणजे काय होता हे सुद्धा लोकांना समजणार नाही. तर ह्या आदर्श हे गणेशोत्सव मंडळ जे साजरा करतात ते एक नवीन आदर्श या नवीन पिढीसमोर घालून देत आहेत. धन्यवाद. वा वा वा. खरंच खूप खरं बोलल्यात त्या. आणि आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे, त्याला आपणच बढावा दिला पाहिजे. आणि त्या देखाव्यांमधनं मला असं वाटतं की आपण ते जपतोय. आणि आय होप हे सगळं बघून पुढची पिढी सुद्धा जपेल हे सगळं. नक्की. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. अरे ही शान कोणाची? अर्थातच लालबागच्या राजाची. मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न असतं लालबागच्या राजाच्या एवढ्या जवळ येऊन त्याचं दर्शन घ्यायचं. म्हणजे मला खरंच आत्ता भरून येतंय. ही मूर्ती बघितल्यानंतर ना या मूर्तीमध्ये काहीतरी गंमत आहे. मी ही मूर्ती बघितल्यानंतर अचानक ना असं भरून पावल्याचा फील येतो. मी आत्तासुद्धा मी इथे आले, क्षणभर मी हल्लेच नाही, मी त्या मूर्तीकडेच बघत बसले होते. तर कदाचित हीच गंमत आहे लालबागच्या राजाची. आणि म्हणूनच मी फक्त महाराष्ट्रातनं नाही, भारताच्या कानाकोपऱ्यातून लालबागच्या दर्शनासाठी इथे माणसं येतात. तुम्ही आत्तासुद्धा बघताय की किती गर्दी आहे. प्रत्येकजण लालबागच्या राजाकडे काही ना काही मागत असतो, तो इच्छा पूर्ण करतो आणि भक्तांना त्याचा अनुभव आलेला आहे कदाचित. म्हणून एवढी लाईन असते, म्हणून एवढ्या संख्येने भक्तगण पूर्ण भारतातनं इथे येत असतात. तर मला असं वाटतं की झी मराठीकडनं बाप्पाकडे मी एवढंच मागेन की आत्तापर्यंत प्रेक्षकांचं प्रेम भरभरून मिळालेलं आहे, प्रेक्षकांचा आशीर्वाद भरभरून मिळालेला आहे. काही भूलचूक झालीच तर तीही प्रेक्षकांनी दाखवून दिलेली आहे. पण ते प्रेम, तो आशीर्वाद असाच कायम राहू दे आणि झी मराठी शेवटपर्यंत निखळ मनोरंजन करत राहू दे प्रेक्षकांचं, एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर मूर्ती आहे, काय सुंदर डोळे आहेत. म्हणजे ना कुठूनही बघितलं
तरी असं वाटतं की बाप्पा आपल्याकडे बघतोय. हीच खरं तर मला असं वाटतं हीच स्पेशालिटी आहे इकडची. आणि मी सांगूच शकत नाही. तुम्ही ऐकताय का सगळं? मी सांगूच शकत नाही इकडचा उत्साह आणि इकडच्या लोकांचं प्रेम लालबागच्या राजावरचं मी भरून पावली आहे. माझा हा गणेशोत्सव खरंच खूप स्पेशल झाला आहे आणि त्यासाठी मी खरंच खूप खूप मनापासून थँक्यू म्हणेन झी मराठीला. आणि माझ्याचप्रमाणे अनेक प्रेक्षकही आता झी मराठीला थँक्यू म्हणत असतील की ज्यांना जमत नाही, ज्यांना लाईनमध्ये उभं राहता येत नाही किंवा शारीरिक काही असेल प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे दर्शन जरी घेता येत नसेल तरी आत्ता झी मराठीमुळे तुम्हाला लालबागच्या राजाचं थेट दर्शन मिळतं आहे. तर थँक्यू सो मच झी मराठी. आणि परत एकदा घोषणा देऊ शकतो आपण, हो की नाही? लालबागच्या राजाचा विजय असो. अरे ही शान कोणाची? लालबागच्या राजाची. गणपती बाप्पा मोरया. मग मंडळी कशी वाटली लालबाग परळची जत्रा? आहे की नाही धमाल? नाही, तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गर्दीमध्ये लोकांना कंटाळा कसा येत नाही किंवा लोकांना त्रास कसा होत नाही. नाही, कारण ते तर तासोनतास दिवसेंदिवस उभे असतात ना लाईनमध्ये. तर याचं उत्तर आहे नाही. कारण कसं आहे, या गर्दीमधला जो उत्साह आहे, बाप्पाला भेटण्याची जी ओढ आहे ती सेम आहे. या गर्दीमध्ये सगळेजण एकमेकांची काळजी घेत असतात, सगळेजण एकमेकांना सांभाळून घेत असतात. आणि ह्याचं एकमेव कारण आपला बाप्पा आहे. त्याच्या दर्शनाच्या ओढीसाठी हे लोक काहीही करायला तयार आहेत. त्यामुळे एकमेकांची काळजी घेण्यापासून एकमेकांना खाऊ घालण्यापर्यंत सगळ्या गोष्टी हे लोक एकमेकांसाठी करत असतात जेव्हा या रांगेत उभे असतात. आणि आता तुम्ही जर बघत असाल एवढ्या घोषणा चालू आहेत, एवढा उत्साह आहे, तर मला असं वाटतं की तो उत्साहच या सगळ्या गर्दीला एकत्र घेऊन येतो किंवा तो उत्साहच या पूर्ण गर्दीला एक कुटुंब, मी कुटुंब म्हणेनच, कारण या सगळ्याचं एम सेम आहे. ते म्हणजे आपल्या लालबागचा राजा किंवा आपला बाप्पा असं म्हणायला हरकत नाही. पण मित्रांनो, आत्ता आपल्याला इथे थांबावं लागेल. पण आपण परत भेटणार होता हा असाच उत्साह अनुभवण्यासाठी, अजून एका बाप्पाला भेटण्यासाठी आणि खूप धमाल करण्यासाठी. भेटूया झी मराठी प्रस्तुत बोल बाप्पा या कार्यक्रमात.